त्यांच्या चुलतीनं सुद्धा प्रेम केलं. तर असे हे जाधव कुटुंब आपले तळगावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी पसरवलं. त्या जाधवांचा या ठिकाणी 2009 साली पोलीस दलामध्ये प्रवेश झाला. त्यानंतर ते त्यांनी जवळजवळ 17 वर्ष सर्व्हिस करून वयाच्या 37व्या वर्षी या ठिकाणी त्यांना काळाने आपल्यातून राहून नेलं. या जाधवांना या विजय जाधवांना 2 मुली आणि 1 मुलगा असा त्यांच्या माग परिवार आहे. आई वडील आहेत. वडील सुद्धा आता नवीनच 3-4 वर्षामध्ये झाले सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा व माझा म्हणजे 6 महिन्यापूर्वी त्यांना हृदयाचा त्रास झाला होता. त्यावेळेला ती आमची शेतजमीन त्यांच्या शेजारी असल्यामुळे आम्ही गप्पा मारून बसायचो. त्यांना मी सांगितलं होतं की जाधव आपण जरा तब्येतीची काळजी घ्या, कारण ते आम्ही आधी 8 दिवसाला म्हणजे आम्ही आमच्या शेतजमीन शेजारी असल्यामुळे तिथं आमची चर्चा व्हायच्या. त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे असे सलोख्याचे संबंध होते. या ठिकाणी त्यांना तळगाव परिसरातून तळगाव ग्रामस्थ तसेच माझा झुंजार परिवार तळगाव ग्रामस्थ तसेच आमचे भाजपचे माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर तसेच विद्यमान आमदार सचिन पाटील राष्ट्रवादी अजित गटाचे यांच्यामार्फत मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो. माझे खासदार यांनी या ठिकाणी 20 टक्के त्यांना अर्पण केलं. आमदार व माझे खासदार पाटलांनी आणि ते बारामतीला निघून घेत आहेत. तेव्हा त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, त्यांना सद्गती लाभो ही मी पांडुरंगाची प्रार्थना करतो आणि माझी आदरांजली पर 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर्वांना पार्थिव दर्शनासाठी ठेवलेलं आहे. कृपया यांचं दर्शन होईल त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला बसून घ्यायचं आणि पटकन दर्शन घ्यायचं आणि डाव्या बाजूला बसायचं. यानंतर गिरीश बलकर आपलं मनोगत व्यक्त करतील. नातेवाईक मित्रमंडळ अध्यक्ष प्रेम करणारा या महाराष्ट्राचा कर्तबगार एक सच्चा इमानदार नेता आपल्यातून हरपला. सन्माननीय तुमच्या माझ्या मनावरती कृपया सर्वांनी खाली बसावं. माझी आसपासच्या सर्व मित्रमंडळांनी आपण सर्वांनी खाली बसावं. सगळ्यांनी खाली बसा. आता यानंतर पोलीस दलातर्फे विजय दिलीप जाधव यांना मानवंदना दिली जाईल. तरी जे नागरिक या ठिकाणी उभे राहिले त्यांनी कृपया बसून घ्यावं. सर्वांना हा अंत्यविधी संस्कार सोहळा पाहायला मिळेल. कृपया सर्वांनी बसून घ्यावं आणि प्रोटोकॉल नुसार पोलीस अधिकारी जे आपल्याला सूचना देतील त्याचं पालन करावं. नंतर पार्थिव यानंतरची मानवंदना प्रोटोकॉल नुसार प्रथम तालुक्याचे तहसीलदार जाधव साहेब यांच्या हस्ते होईल. नंतर पोलीस अधिकारी श्री API शिवाजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते होईल. सर्वांना विनंती या प्रोटोकॉल नुसार सर्वांनी आपलं कर्तव्य बजावायचं आहे. पार्थिव ठेवल्या गेल्यानंतर त्या पार्थिवाला शेवटचं पाणी जे पाजलं म्हणतात त्या ठिकाणचा विधी त्या ठिकाणी होईल. कृपया पलीकडचे जे नागरिक आहेत त्यांनी कृपया बसून घ्यावं.
या इकडे सगळे. जे नातेवाईक आहेत त्यांनी कृपया समोर यावं, त्या ठिकाणी बसून घ्यावं. जाधव परिवाराचे जे नातेवाईक आहेत त्यांनी समोर बसून घ्यावं. त्यांना इकडे घ्या. इथं इथं आणायचं. यानंतर तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यात येत आहे. प्रशासक ग्रामपंचायत तळगाव. जाधव साहेब परवा तुमच्या बरोबर बोलला जाधव साहेब सोमवारी प्रशासक भोसले साहेब तळगाव ग्रामपंचायत. ग्रामसेवक सोनवणे अण्णा. आम्ही सोमा बघ ना तिथे काय झालं. दादा बघ 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 निघा नाही ते लाईट बघ लाईट. भावडे भावडू अमोल एक खुर्ची घे ना. बॅनर लावतो खाली नाही ठेवतो खुर्ची. नाही रे मोठा आहे ना. ऐका ना, मोठाच आहे ना बॅनर, इथं लावून द्या आणि असं हे करा. आणू द्या त्याला बांधायचं. मी काय म्हणतो ना आम्ही थांबतो. अवघड धरतो ना हा ना इथं पुढे पुढे वर घे वर घे वर घे वर घे वर सरळ करा सरळ. नाही असं कर. दिसल बसा खाली बापूजी खाली बसा.
दिलीप जाधव यांचा अल्पसा परिचय करून देतो. 1989 रोजी त्यांचा जन्म. प्राथमिक शिक्षण तळगाव येथे. 2009 मध्ये मुंबई पोलीस दलात सेवेत कार्यरत झाले. 17 वर्ष पोलीस दलात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची सेवा घेतली आणि त्यांच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा हा परिवार. आणि संपूर्ण राज्यावरच दुःखाचा डोंगर कोसळला. तसंच या तळगाव नगरीचा कर्तव्यनिष्ठ सुपुत्र अधिकारी आज या पंचक्रोशीला मुकला. त्याच्यासाठी त्याच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. स्टेजच्या तिकडे घ्या. स्टेजच्या पलीकडे म्हणजे परवा तुमच्या बरोबर जायचं का? थोड्याच वेळात पोलीस दलातर्फे मानवंदना दिली जाणार आहे. मागचे जे उभे राहिलेले लोक आहेत त्यांनी कृपया बसून घ्यावं की हा अंत्यविधी सोहळा सर्वांना पाहता येईल.
इकडनं कुठलं या सगळं आज आज केवढं मोठं समाज इथे आला हे दिदी बाळा थांबा तुम्ही या ना शांत व्हा. अशी अशी पलीकडे दीपा यानंतर गिरीश बनकर आपलं मनोगत व्यक्त करतील. काय सांगितलं समाजासाठी आलाय या महाराष्ट्राच्या मातीवर शेतीवर आणि माणसांवर ज्या माणसानं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित प्रेम केलं त्या बारामतीच्या सुपुत्राला आज अशा पद्धतीची वीरगती प्राप्त झाली. हे खरं तर अतिशय दुर्दैवी घटना आज सकाळी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला हादरून सोडणारी ही घटना आज प्रत्येकाच्या मनाला सुन्न करून गेलेली आहे. यशवंत विचारांचा खरा वारसदार फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीचा पाठीराखा आणि तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य करवणारा तुमच्या माझ्या घरातला तुमच्या माझ्या मनातला आणि तुमच्या माझ्या प्रत्येक कुटुंबातला दादा हरपलाय. हा महाराष्ट्र आता दादापणाला पोरका झालाय. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं ओसंबून ओक्साबोक्सी रडतोय. हुंदक्यानं दाटून आलेले प्रत्येकाचे घसे आज कोरडे पडले. त्याचं कारण आहे की आमच्या घशातून आमच्या मुखातून येणारा दादा हा शब्द हक्काचा आपल्या माणसासाठी येणारा शब्द आज आटलाय. त्याचं कारण एकच आहे की पहाटे उठून विकास कामांसाठी नव्हे तर तुमच्या माझ्या सर्वांच्या अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांच्या सेवेसाठी रुजू असणारा आपला सर्वांचा लाडका दादा गेला. आणि दादा बरोबर या गावचा उपेक्षित समाजातून अपेक्षित समाजापर्यंतचा प्रवास पूर्ण करणारा आमचा विदीप दादा गेलाय. आज या दादाला श्रद्धांजली वाहण्यासाठी या पाडेगाव तरडगाव त्याचबरोबर फलटण आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या जाधव कुटुंबियांचे मित्रवर्य गुरुवर्य आप्तेष्ट नातेवाईक हे मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. खरं तर तुमच्या माझ्या सर्वांच्याच मनावर शोककळा पसरली आहे. परंतु तितक्याच कित्येक मोठ्या प्रमाणामध्ये आज जाधव कुटुंबाच्या वरती हा दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखातून सावरण्याचं बळ परमेश्वराने त्यांना द्यावं
आणि या विमान अपघातामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सर्वच मी खऱ्या अर्थानं या सर्वांना राजे संस्थानाच्या वतीनं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती घंटन या सर्वांच्या वतीनं, त्याचबरोबर माझे आमदार दीपकरावजी चव्हाण या सर्वांच्या वतीनं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या वतीनं माझी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या मृतात्म्यास वीरगती प्राप्त व्हावी, सद्गती प्राप्त व्हावी अशी निर्विकारांनी प्रार्थना करतो. ओम शांती. यानंतर गाडगे आपलं मनोगत व्यक्त करतो. उपस्थित सर्व शोकाकुल नागरिक, गर्दी करू नका. ज्या ठिकाणी अंत्यविधी संस्कार सोहळा होणार आहे त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे. कृपया सर्वांनी बसून घ्यावं की हा सर्वांना सोहळा पाहता येईल आणि व्यवस्थितरित्या त्याचं आपल्याला नियोजन पोलीस अधिकारी सांगतील त्यांच्या सूचनांचं पालन करता येईल. कृपया सर्वांनी या ठिकाणी उभे असलेले जे नागरिक आहेत त्यांनी कृपया बसून घ्यावं. सर्वांनी पाठीमागे याशिवाय बसून घ्या, खाली बसून घ्या कृपया सर्वांनी. प्रशासनाला सहकार्य करा, जे अधिकारी सांगतील त्याचं पालन करावं ही सर्वांना कळकळीची विनंती. अंत्यजगार सावधान, अंत्यजगार सलाम अंत्यजगार अंत्यजगार सलाम अंत्यजगार वाजव अंत्यजगार जनरल सलाट सलाम अंत्यजगार वाजव
अध्यक्षगण खड़े से छलक भर पेश कर फिर मार पेश कर फिर मार पेश कर अध्यक्षगण खाली कर अध्यक्षगण वाजव अध्यक्षगण शहीद को अंतिम सलाम देगा सलाम शब अध्यक्षगण वाजव अध्यक्षगण बघल अध्यक्षगण विसर्जन विदीप जाधव अमर रहे अमर रहे। विदीप जाधव विदीप जाधव यानंतर गाडगे गुरुजी आपलं मनोगत व्यक्त करतील। जवळपास गेल्या 40-45 वर्षापासूनचा माझा बालमित्र दिलीप जाधव यांचा चिरंजीव विदीप हा पोलीस दलामध्ये 2009 ला भरती झाला। 2009 ला भरती झाल्यानंतर फक्त एकच वर्ष तो पोलीस स्टेशन मध्ये होता। त्यानंतर 2010 ते 2014 उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सानप साहेब यांचा सुरक्षा रक्षक म्हणून तो कार्यरत होता। 2014 ते 19 तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा सुरक्षा रक्षक म्हणून तो कार्यरत होता आणि 2019 ते आज अखेर माननीय अजितदादा पवार यांचा सुरक्षा रक्षक म्हणून त्यांना अतिशय निष्ठेने सेवा बजावली। आज तुम्ही अनेक चॅनलवर पाहिलं असेल की विदीप जाधव एखाद्या सावलीसारखा अजितदादांच्या बरोबर राहायला गेली 6 वर्ष। माझा अतिशय लाडका विदीप असं कधी वाटलं नाही की आपल्या मित्राच्या मुलाला श्रद्धांजली वाहण्याचा खरं तर खूप दुर्दैवी प्रसंग आहे।
दिलीप रिटायर झाल्यानंतर आम्ही खूप योजना केल्या की मुंबईमध्ये घर, यानंतर इथं घर बांधायचं, काय करायचं, परंतु नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. आमच्या दोघांचा आणखी एक मित्र शहाजी गायकवाड, दुर्दैवाने त्याचंही याच महिन्यामध्ये 10 तारखेला निधन झालं. त्यानंतर आम्ही दोघेही खऱ्या अर्थानं तसे पोरके झालो. आमच्या जीवनामध्ये पोकळी निर्माण झाली. आणि आज तर हे दिलीपच्या वर जे आणि त्यांच्या कुटुंबियावर जे दुःखाचं डोंगर कोसळला आहे, कुठल्याही शब्दानं त्याचं सांत्वन करता येणं शक्य नाही. परंतु नियतीच्या मनामध्ये जे काय आहे त्याचा कुणालाही आपल्याला उलगडा होत नाही, म्हणून तर त्याला नियती असं म्हटलं जातं. मी दिलीप, संजय जाधव या सर्व जाधव कुटुंबीय, त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळावी यासाठी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर दीपक चव्हाण आपलं मनोगत व्यक्त करतो. तरडगाव आणि परिसरातील सर्व शेवताकुल ग्रामस्थ, महिला भगिनी तसेच जाधव कुटुंबियाचे सर्व मुंबई, पुणे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व नातेवाईक, मित्र परिवार, तर आज सकाळी संपूर्ण महाराष्ट्राला दुःखाच्या खाईत लोटणारी अशी घटना आपल्या समोर आली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार त्यांचे इतर 4 सहकारी जे विमानातून प्रवास करत होते, त्या विमानाला अपघात झाला. त्या विमान अपघातामध्ये अजितदादा सहित 5 जणांचा मृत्यू झाला. तर अजितदादा असं एक व्यक्तिमत्व की सर्वांना हवं असं वाटणारं असं व्यक्तिमत्व. राजकारणामध्ये काम करत असताना कशा प्रकारे काम केलं पाहिजे आदर्श त्यांनी आपल्या राजकीय लोकांना घालून दिला. वेळ कशी पाळावी याचंही उत्तम उदाहरण त्यांच्याकडून शिकायला मिळतं. एक बेधडक असं व्यक्तिमत्व, धाडसी व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व, निर्णय क्षमता, अफाट निर्णय क्षमता असणारं व्यक्तिमत्व, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेलं दादांचं नेतृत्व राज्याला आपल्या कामातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. राज्य सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न, त्यांचे योगदान महाराष्ट्र कदापि विसरणार नाही. परंतु आपल्या सर्वांनाच एक ना एक दिवस जावं लागतं. तर असं दुर्दैवी असं अंत होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. आज ते घडलं. माझ्या वतीनं आदरणीय दादांना आपल्या सर्वांच्याच वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. त्यांचं अंत्यविधी उद्या आहे, तरी त्यांना आदरांजली व्यक्त करतो. त्या ठिकाणी दुसरी आपल्या सदगावकरांच्या दृष्टीनं दुहेरी दुःख आपल्या सर्वांना झालंय. आपल्या गावातले सुपुत्र सर्वसामान्य कुटुंबातला दिलीप जाधव, तो दादांचा अंगरक्षक म्हणून गेले 6 वर्ष काम करतोय आणि सतत दादांच्या मागे सावलीसारखा उभा राहणारा दिलीप जाधव, त्याचाही अंत या ठिकाणी या सर्वांना झाला. तर दिलीप जाधवचं कुटुंब, त्याचे वडील दिलीप जाधव, त्यांचे चुलते संजय जाधव आणि सगळे जाधव कुटुंब अतिशय गरीब परिस्थितीमध्ये उभं राहिलेलं कुटुंब आहे. गरिबीतून त्यांनी शिक्षण घेतलं सर्वांनी. दिलीप जाधव हे लेखी म्हणून लागले मुंबईला क्रांती नानापाटी विद्यालयामध्ये. म्हणजे संजय जाधव तेही प्राथमिक शिक्षण झाले. इतरही त्यांचे जाधव अनेक मुंबईला सर्व्हिस लागले आणि कुटुंबात चांगल्या अवस्थेमध्ये आलं होतं. दिलीप सुद्धा चांगलं शिक्षण मिळून पोलीस भरती झाला 9 साली आणि गेली 17 वर्ष तो प्रामाणिकपणे निश्चित सेवा बजावतोय. आणि चांगले दिवस आले असताना आपला एक तरुण
एखाद्या कुटुंबातला अचानक झालं ते कुठलाही आईवडिलांच्या दृष्टीनं अतिशय सर्वात दुःखी अशी घटना आहे. ते दुःख आमच्या कोणाच्या वाटेला येऊ नये तर ते जाधव कुटुंबाच्या वाटेला आलं आणि म्हणून नीतीमुळे कोणाचा इलाज नसतो. जे आले त्याला स्वीकारणं भाग आहे. मी एकच सांगेन की विनीत जाधव त्यांनी आपल्या कामातून निश्चितपणे जरी तो प्रत्यक्ष निधन झाला असेल तरी सुद्धा तो अमर राहिला आहे. तो शहीद झाला एक प्रकारे. त्याचं नाव चिर स्मरणात त्याचं नाव राहील आपल्या सर्वांच्या मनामध्ये. आणि या माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं इथे तुला भावपूर्ण आदर व्यक्त करतो. त्यांच्या आशीर्वाद जनशांती लाभावी अशी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबियांना त्या दुःखातून सावरण्याची स्वर्णशक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो. पैठण तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव आपल्या श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करतील. इकडे मागे टाका म्हणजे टाकू नका हो. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे आमदार तालुक्याचे सुपुत्र तरडगावचे सुपुत्र विनीत जाधव यांचं प्रसंगी तालुका प्रशासनाच्या वतीनं विनीत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यासोबतच त्यांच्या कुटुंबाला या दुःखद घटनेतून उभा राहण्याचं बळ मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ओम शांती. पसायदान होईल. बरं का पाहुणं गाडी गेला धरून 2 मिनिटं सर्वांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी जागेवरच उभं राहायचं आणि नंतर पसायदान होईल. आता नुसतं टच करा द्यायचं. किती काढायची एवढा एवढा मारत चार पूर्ण आता होतील तुमच्या गोष्टी. हा 5वा एक काढायचा. त्याचं तोंड तिकडे व्हायला पाहिजे. त्याचं तोंड तिकडे व्हायला पाहिजे. मागं गाडी सोडायचं. तुम्ही नाही काय करायचं. त्याचं तोंड करणं तिकडे करायचं. दाजी फोडा ती सगळं. आता बाकीच्यांनी मागे आता नाही. आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाद यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायला नाही. जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र देवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सुरे पाहो
जो जेवांची तो ते लाहो प्राणिजात वर्षाचा सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अन्ववर्त भूमंडळी भेट तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलिते जे अर्णाव पियुषाचे जंगमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन जे सदाई सर्व सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी भजित जो आदी पुरखी अखंडित आणि ग्रंथ उपजीविये विशेष लोकीये दुसरा दृष्ट विजय हो आवे एक मने विश्वेश्वराव आहो इरदान पसावो एने वरे ज्ञान देवो सुखिया झाला एने वरे ज्ञान देवो सुखिया झाला एने वरे ज्ञान देवो सुखिया झाला पांडुरंग हरी वासुदेव हरी जय जय राम कृष्ण हरी हरी ओम नमः शिवाय ओम शांती शांती शांती. सावडण्याचा विधी याच ठिकाणी शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी होईल सकाळी 8:30 वाजता. परत एकदा सूचना सांगतो की सावडण्याचा विधी शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता होईल याच ठिकाणी होईल. आज या शोकाकुल परिवारासाठी विनीत दिलीप जाधव परिवार यासाठी सर्वच क्षेत्रातून आलेले राजकीय आर्थिक सामाजिक सर्वच आणि प्रशासकीय अधिकारी तसेच या तालुक्याचे तहसीलदार साहेब विविध विभागाचे पदाधिकारी आणि लोणंद पोलीस स्टेशनचे API माननीय श्री जायपत्रे साहेब व त्यांचे सर्व पोलीस अधिकारी स्टाफ यांचं तळगाव जाधव परिवार यांच्या वतीनं हार्दिक आभार. हा कार्यक्रम संपला असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो.